श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रथम गणेशाला वंदन, नंतर सरस्वती मातेला वंदन, गुरूंना वंदन, माझ्या आईवडिलांचं स्मरण करते आणि आपण सर्व गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा वास आहे त्या सर्वांना नमस्कार करून मी बोलायला सुरुवात करते। 11वा अध्याय आज आपल्याला शिकायचा आहे। 11व्या अध्यायाचे एक 10 श्लोक मी म्हणते। ओम श्री परमात्मने नमः। अथ एकादशोऽध्यायः। अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम। भवाप्ययौ हि भूतानां श्रुतो विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम्। एवमेतद्यथा तत्त्वम् आत्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपम् ऐश्वरं पुरुषोत्तम। मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्। श्रीभगवानुवाच पश्य मे पार्थरूपाणि शतशोऽथ सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च। पश्यादित्यान् वसून् रुद्रान् अश्विनौ मरुतस्तथा बहुन्यदृष्टपूर्वाणि पश्चाश्चर्याणि भारत। यहैकस्थै जगत्कृत्स्नं पश्चाद्य सचराचरं मम देहे गुडाकेश यच्चान्यद्द्रष्टुमिच्छसि न तु मां शक्यसे द्रष्टुम् अनेनैव स्वचक्षुषा। दिव्यं ददामि ते चक्षु पश्य मे योगमैश्वरम्। ओम तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु। 11वा अध्याय मोठा आहे। विश्वरूप दर्शन असं या अध्यायाचं नाव आहे। अनुष्टुप छंदाचे काही श्लोक आहेत आणि जास्तीत जास्त श्लोक हे त्रिष्टुप छंदामध्ये आहे। एक विशिष्ट चाल या अध्यायाला आहे आणि अतिशय सुंदर असा हा अध्याय आहे। या अध्यायामध्ये भगवान खूप कमी बोलले आहेत। बाकीच्या सगळ्या अध्यायांमध्ये भगवान श्रीकृष्ण खूप बोलले, परंतु या अध्यायामध्ये मात्र त्यांनी आपलं रूप प्रगट करून दाखवलेलं आहे। ते आपल्याला पाहायचं आहे। आणि अर्जुन एवढा स्तिमित झालेला आहे, एवढा त्याला आनंद झालेला आहे, आश्चर्य वाटलेलं आहे आणि ते सगळं त्याचा तो झालेला जो स्वभाव आहे त्याच्यातून तो भगवंताची कशी स्तुती करतो, कसा दिग्मूढ होऊन जातो। म्हणजे क्षणभर आपण आपल्याला अर्जुनाच्या जागी कल्पना करायची आहे की आपणच जणू काही अर्जुन झालो आहे आणि आपल्याला हे विश्वरूप दिसतं आहे आणि अर्जुन त्याच्या मुखातून जे जे बोलतो, जे जे आश्चर्य प्रगट करतो ती अनुभूती खरं तर आपल्याला यायला पाहिजे आणि मनापासून ऐकलं तर आपल्याला ती निश्चितच येईल असं मला वाटतं। तर आपण आता सुरुवात करू। विश्वरूप दर्शन योग या अध्यायाचं नाव आहे। आता मागच्या अध्यायात काय सांगितलं होतं? 10व्या अध्यायात भगवंतांनी आपल्या सगळ्या विभूती प्रगट केल्या होत्या आणि त्या विभूती वेगवेगळ्या विभूती सांगितल्या आणि नंतर असं सांगितलं की अरे अर्जुना, ह्या विभूती म्हणजे माझा एक अंश फक्त। तेव्हा अर्जुनाच्या मनामध्ये जिज्ञासा उत्पन्न झाली। अरे बापरे, भगवंताचा अंश फक्त एवढं, आणि मग भगवंत कसा असेल, भगवंताचं रूप कसं असेल असं त्याच्या मनामध्ये आलं। म्हणजे हा अर्जुन जणू काही चातक आहे असं त्यांनी सांगितलं की चातक जसं त्या मेघांची वाट बघतो, पावसाचा पहिला थेंब येण्यासाठी म्हणून तो अगदी आतुरतेने वाट बघत असतो चातक पक्षी, तसा हा अर्जुन आहे। अर्जुन हा भगवंताच्या कृपेची वाट बघत असतो की त्याची कृपा कधी होईल माझ्यावर, कधी होईल माझ्यावर। आणि हा अर्जुन रूपी चातक, त्याच्यावर भगवंताची कृपा झालेली आहे आणि जणू काही मेघाचा वर्षाव व्हावा अशा पद्धतीने भगवंतांनी त्याच्यावर कृपेचा वर्षाव केलेला आहे। कृपा फार महत्त्वाची आहे। कृपा झाल्याशिवाय आपण कुठलंही काम करू शकत नाही। गीता ऐकण्याची आपल्याला बुद्धी होणं म्हणजे ही आपल्यावर भगवंताची झालेली कृपा आहे असंच आपण समजायला पाहिजे। अशा प्रकारचं विराट स्वरूप भगवंताला आता म्हणजे दाखवण्यासाठी म्हणून अर्जुनाने आग्रह केलेला आहे। तर त्याच्या आधी ह्यांनी आपण जे पुस्तक अभ्यासाला घेतलं आहे शंकर अभ्यंकरांचं,
तर त्यांनी आपल्याला थोडासा क्रमयोग सांगितलेला आहे की पहिल्या श्लोकाला सुरुवात होण्याच्या आधी थोडं प्रास्ताविक, म्हणजे आपली भूमिका तयार झाली पाहिजे, मनोभूमिका, की आपण आता विश्वरूप दर्शन योग समजून घेणार आहोत. तर त्याच्या आधी काय बरं, हे चैतन्य तत्व म्हणजे काय आहे. तर 10व्या अध्यायात त्यांनी असं सांगितलं आहे की जणू काही एक क्रमयोग त्यांनी सांगितलेला आहे, म्हणजे क्रमाक्रमाने माणसांनी कसं उन्नत व्हायला पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं आहे. मग विभूती सांगताना त्यांनी काय केलं, लहानातल्या लहान वस्तूपासून जी आपल्याला डोळ्यांनाही दिसणार नाही अशा वस्तूपासून विश्वात्मक भावापर्यंत, किंबहुना त्याच्याही पलीकडे, त्याच्याही अतीत असलेला परमात्मा आणि तो कसा सर्वत्र व्यापून राहिलेला आहे हे आपल्याला त्यांनी विभूती योगामध्ये सांगितलेलं आहे. तोच विभूती योग आहे. भगवंतांनी आपल्या अनंत शक्ती या विभूती योगामध्ये अर्जुनाला सांगितल्या. त्यातील काही अर्जुनाने ऐकल्या पण होत्या, काही थोड्याशा अनुभव पण त्याला आलेला होता, किंवा नारद महर्षी यायचे, व्यासमुनी यायचे, त्यांच्या तोंडून पण त्यांनी बरंच काय ऐकलेलं पण होतं. परंतु असं असतं ना, ऐकीव ज्ञानावर आपण एवढा विश्वास ठेवत नाही, पण जेव्हा आपल्याला काय म्हणतात त्याला, दृक्श्राव्य म्हणजे श्रवण पण आणि दिसणं पण, दूरदर्शन, आपल्याला जेव्हा दिसलं प्रत्यक्ष त्या गोष्टी, तेव्हा त्या गोष्टींचा आपल्यावर जास्त चांगला परिणाम होतो. विश्वरूप दर्शन म्हणजे काय, की हे दर्शन प्रत्यक्ष दाखवलेलं आहे भगवंतांनी त्याला, आणि ते त्याला काही चर्मचक्षुनी दिसणारच नव्हतं. त्यामुळे भगवंतांनी त्याला दिव्य चक्षु दिलेले आहेत त्याच्यासाठी. ते पुढे वर्णन येईलच आता. तर त्यांनी आपल्याला इथे सांगितलं आहे की विभूती याचा अर्थ काय. आपण मागच्या अध्यायात बघितला की भगवंताची प्रचंड शक्ती, प्रचंड तेज, ऐश्वर, वैभव, ह्या सगळ्या गोष्टी जिथे जिथे असतील आणि त्याच्याही पाठीमागे जे चैतन्य तत्व आहे, म्हणजे ऐश्वर, वैभव, तेज, हे तर आपल्याला सांगितलं त्यांनी की इथे इथे माझ्या विभूती तू बघ. पण खरा खरा परमात्मा कुठे आहे, तर ह्या सगळ्यांच्याही अतीत तो परमात्मा आहे. मग त्याच्यासाठी एक प्रकारचा क्रम त्यांनी सांगितला आहे आपल्याला. तो क्रम काय बरं सांगितला, आणि विभूती सांगताना त्यांनी आपल्याला काही काही ठळक विभूती सांगितल्या. तर त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला यमधर्म ही सुद्धा माझी एक विभूती आहे असं सांगितलं. मृत्यू सर्व हरश्चाहम उद्भवश्य भविष्यताम कीर्ती श्रीर्वाक्चनारीनाम श्रुतिर्मेधा धृती क्षमा. स्त्री विभूती सांगितल्या, त्याच्या आधी मृत्यू ही माझी विभूती आहे. मग मृत्यू म्हणजे काय, यमधर्म. तर त्यांनी असं सांगितलं, कालामध्ये मी यमधर्म आहे. मग हा यमधर्म का बरं सांगितलं असेल, तर त्यांनी त्या मृत्यूचं महत्त्व, त्याची श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठी म्हणून असं सांगितलं की मनुष्य या जीवनामध्ये काहीही करू शकतो. खोट्याचं खरं करू शकतो, खऱ्याचं खोटं करू शकतो, वाममार्गाला जाऊ शकतो, प्रकृतीकडून विकृतीकडे जाऊ शकतो, पैशाचा प्रयोग करून अनेक गोष्टी तो करू शकतो. परंतु जर मृत्यू आला, मृत्यूची वेळ आली, आत्ताच आपण पाहिलं या पहलगाममध्ये म्हणा किंवा ह्या विमान अपघात झाला त्याच्यामध्ये, की कितीही माणसाकडे पैसा असला आणि त्यांनी जर म्हटलं की मी एवढे एवढे पैसे देतो रे, जरा 2 महिने थांब, असं मृत्यू कधी थांबेल का, तर कधीही तो थांबत नाही. म्हणून भगवंतांनी सांगितलं मृत्यू ही माझी विभूती आहे, की तो कधीही कोणासाठीही थांबत नाही. जगामध्ये काही उलटापालट घडू शकते, परंतु यमधर्माला पैसे देता येत नाहीत. यमधर्माच्या जवळ भ्रष्टाचार चालत नाही. यमधर्म तुमचे जे पुण्य आहे, जे पाप आहे, त्याप्रमाणेच तुम्हाला फल देणार. तिथे म्हणजे संपूर्ण न्याय व्यवस्था आहे त्याच्याकडे, तिथे अन्याय अजिबात चालत नाही असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. त्यात कधीही बदल व्हायचा नाही. म्हणजे हे काय सांगायचं आहे त्यांना, की हे जे चैतन्य तत्व आहे हे कसं आहे, हे तटस्थ आहे, साक्षी आहे, की ते कशालाही तुम्हाला ते फक्त साक्षी भावाने बघत असतं. आपलीच कर्म आपल्याला फळ देत असतात, हे आपण वारंवार गीतेमध्ये शिकलेलो आहे. आणि मग विभूती योग त्यांनी सांगितलं की जिथे सत्वभाव आहे, जिथे दैवी संपत्तीचा समुच्चय आहे, तिथे तिथे भगवंतांनी आपल्या विभूती आहे असं सांगितलेलं आहे. उगीचच वाईट गोष्टींमध्ये माझी विभूती असं अजिबात सांगितलेलं नाही आहे. त्या वाईट गोष्टींमागचाही जो चांगला भाव आहे. आता कामोस्मी भरतर्षभ, कामामध्ये पण भगवान आहे, पण मग तो काम म्हणजे कुठला काम, तर काय, अविरुद्धो,
म्हणजे धर्माला जो अविरुद्ध आहे, धर्माला जो अनुकूल आहे, अशा कामामध्ये भगवंत आहे, अशी तो काम म्हणजे माझी विभूती आहे. किंवा द्यूतामध्ये मागच्या वेळेस आपण पाहिलं, द्यूतम छलयतामस्मी तेजस तेजस्विनामहम, की द्यूतामध्ये पण मी आहे असं सांगितलं. मग आपल्याला वाटतं की जुगार म्हणजे भगवंताची विभूती, असं कसं काय? तर त्याच्यातला जो प्रामाणिकपणा आहे तो एक खेळ आहे, त्याच्यामध्ये हारणं जिंकणं हे चालूच असतं. तर त्याच्यामधला जो प्रामाणिकपणा आहे तो म्हणजे माझी विभूती आहे, असं भगवंतांनी सांगितलं. मग ह्या सगळ्या विभूती बघितल्या आणि एकदम आश्चर्यचकित झालेला आहे अर्जुन. तर त्याच्या आधी त्यांनी आपल्याला सांगितलं की विभूतींचं हे जे ज्ञान आहे याच्यामध्ये भक्ती प्रगट झालेली आहे, सगळी भक्ती, भगवंताबद्दलची भक्ती. आणि त्याच्यासाठी जो एक क्रम त्यांनी सांगितलेला आहे बघा, की आपल्याला त्या विभूतीच्या माध्यमातून पुढे पुढे जायचं आहे. खऱ्या परमेश्वराला जर ओळखायचं असेल तर आपण अतिशय खालच्या पायरीवर आहोत, सामान्य लोक आहोत आपण. मग हा क्रम कसा आहे, तर सगळ्यात आधी जे आहे ते आहे चैतन्य तत्व. ते खूप दिव्य आहे, आदित्यवर्ण आहे, सृष्टीच्या मागे आहे. मग त्याच्यानंतर चैतन्याच्या जी खालची पायरी, त्याच्या खालची पायरी सगुण ब्रह्माची. सगुण ब्रह्म हे चैतन्याच्या खालचं आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं आहे सगुण ब्रह्म झालं. मग त्याच्यानंतर येतात कारक पुरुष. कारक पुरुष येतात त्याच्यानंतर. म्हणजे अवतारानंतर ब्रह्मदेवादी सृष्टी निर्मितीसाठी आवश्यक असे देव निर्माण झाले. ब्रह्मा विष्णू महेश असे देव निर्माण केले. त्यांच्याकडे एक एक कार्य सोपवून दिलं, उत्पत्ती स्थिती लय हे तुम्ही करायचं असं सांगितलेलं आहे. म्हणजे सगुण ब्रह्म झालं, कारक पुरुष झाले. तर त्या कारक पुरुषांमध्ये कोण कोण येतं म्हणे, भगवान व्यास. भगवान व्यास हे कारक पुरुष आहेत. भगवान पतंजली, भगवान शंकराचार्य, त्यांना आपण भगवान म्हणतो परंतु ते कारक पुरुष आहेत. भगवंताकडे कशी शक्ती असते, भगवंत अवताराला आला तर तो दुष्टांचं हनन करतो, दुष्टांना मारतो. परंतु हे जे कारक पुरुष असतात हे दुष्टांना मारत नाहीत. ज्ञानेश्वर माऊली झाले, संत होते, संत पण एक प्रकारचे कारक पुरुषच आहेत. तर हे लोक काय करतात, दुष्टांना हे मारत नाहीत, तर दुष्टांची दुष्टबुद्धी नष्ट करण्याचं काम हे करतात. हे कारक पुरुष त्यांना म्हटलेलं आहे. म्हणजे सज्जनांचे परित्राण व्हावे, दुष्टांचे हनन व्हावे म्हणून समाजाचे सत्व राखायचे कार्य हे कारक पुरुष करत असतात. म्हणजे महर्षी वेदव्यास हे कारक पुरुष आहेत, वाल्मिकी हे कारक पुरुष आहेत. म्हणजे त्या चैतन्य तत्वाची कारकांच्या नंतर जी अवस्था येते त्याच्यानंतर पार्षद, त्यांना पार्षद असं म्हणतात. म्हणजे सुरुवातीला चैतन्य तत्व, मग झालं सगुण ब्रह्म, मग त्याच्या खाली झालं कारक पुरुष आणि मग त्याच्या खाली झाले पार्षद. हे पार्षद असतात. मग हे पार्षद पण जे असतात ते त्याच्यानंतर जे येतात ते महात्मे येतात. त्याच्यानंतर येतात ते महात्मे येतात. आणि महात्म्यांच्या नंतर समाजामध्ये जी विविध रूपाची माणसं दिसतात, श्रेष्ठ मंडळी जी असतात ती त्याच्यानंतर येतात. म्हणजे बघा, आपण पार्षदांपर्यंत किंवा ह्या महात्म्यांपर्यंत आपल्याला माहिती आहे, पण त्याच्यावरचा जो क्रम आहे तो अतिशय अवघड आहे. म्हणजे मग उत्तम मध्यम कनिष्ठ मंडळी ही जी आपल्या ह्याच्यामध्ये असतात समाजामध्ये, त्याच्यानंतर अधिक खालचे मग अधम, त्याच्या खालचेही अतिसामान्य अधम पापी लोक, असा हा सोपान आहे असं त्यांनी म्हटलं आहे. म्हणजे आपल्याला केवढा मोठा प्रवास करून जायचं आहे, ह्या विभूतींच्या द्वारे आपल्याला त्यांना समजून घ्यायचं आहे आणि मग तेव्हा कुठे आपल्याला त्या विश्वरूप दर्शन करण्याची थोडीशी योग्यता आपल्यामध्ये येईल असं ते म्हणतात. की ब्रह्मदेवादी देव, त्यांच्यानंतर अवतारांच्या अतीत असलेले चैतन्य तत्व, हा क्रम आपल्याला ध्यानामध्ये घ्यायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे जसं सोन्याचं रूप कळण्यासाठी एक सोन्याची लगड जर आपल्याला दाखवली तर आपल्याला काय वाटेल की नाही, हे नुसतं सोनं आम्हाला कळलं, पण आम्हाला अलंकार पाहिजेत, आम्हाला अलंकार बघायची आहेत, त्याच्यातली सुबकता, त्याच्यातला नाजूकपणा तो आम्हाला बघायचा आहे. तसं अर्जुनाचं झालेलं आहे
की विभूती योग तर दिसला त्याला, विभूती म्हणजे कुठे 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 असा पसरलेला भगवंत त्याला दिसला. पण त्याला असं वाटलं आता की मला पूर्णपणे तुझं हे ऐश्वर या जगामध्ये कसं भरलेलं आहे ते मला बघायचं आहे असं अर्जुनाला वाटलं. म्हणजे नुसत्या विभूती पाहून त्याचं समाधान नाही झालं, तर तो असा, आणि त्यातून काय भगवंतानी विश्वरूप दर्शन अर्जुनालाच का दाखवलं हा पण एक प्रश्न आहे. की तो अर्जुन जो आहे तो भगवंताचा उत्तम शिष्य होता, तो भगवंताचा सखा होता, तर त्याचं भगवंतावर अतिशय प्रेम होतं आणि भगवंताचं त्याच्यावर प्रेम होतं. या प्रेमाचं आपल्याला कळतं